पेनल्टी तुम्हाला दिली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा स्ट्रोक चांगला आहे, चांगली फिटिंग. तोपर्यंत एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. तर विनंती असेल की 12th मॅन आपण पाठवायचं आहे. माऊली इंटरप्राइजेस 8585 टीम एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डचं खातं ओपन होतंय. यावेळेस देखील विशालसाठी हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली, कारण मीडियम पेसर हा बॉलर आहे. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना वेग वाढवला जातो, वेग कमी केला जातो, हे नियंत्रण आहे चांगलं. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर हर्ष तैनात होता. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट होते. एका सिंगलने आतापर्यंत 2 रन. विशाल भोईर, नितीन पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये झुंज देते एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी. परंतु कौतुक करावं लागेल शरद पाटील यांचं देखील. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु मिळतील 4 रन. एक लाजवाब स्ट्रोक विशाल भोईरच्या माध्यमातून. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील आणखीन एक फटका चांगला आहे आणि बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत एका ओव्हरचा खेळ कंप्लीट होते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम माऊली इंटरप्राइजेस 8585 टीमची धावसंख्या 11 रन. तर ओव्हर नंबर 2 कामेश नाईकला आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल लाईन मिस केली. कौतुक करावं लागेल कामेश नाईकचं, कारण ज्या प्रकारे निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्याने रिलीज केला, त्याचे जे सपोर्टर्स आहेत त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील यष्ट्यांचा वेग बेताचा होता, परंतु वेद यष्ट्यांचा झाला आणि बॅट्समन क्रमांक पहिला यावेळेस तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर कामेश नाईक यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर मेडन ओव्हर जर त्यांनी रिलीज केली तर भावेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तिन्ही बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः टीमचे कॅप्टन सचिन नाईक. आज आपण पाहतो की ही स्पर्धा खेळताना देखील ते आपल्याला पाहायला मिळतात. सचिन नाईक, माऊली इंटरप्राइजेस 8585
या टीमच्या दरम्यान. आणि आतापर्यंत 11 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय कामेश नाईक. आतापर्यंत 2 बॉल त्याने रिलीज केलेत आणि 1 विकेट संपादन देखील केलाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते कामेश नाईक ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चांगली फिडिंग रनआउटची संधी होती परंतु एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते. एका सिंगलने आतापर्यंत 12 रन. यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर फटका चांगला आहे परंतु फिल्डर तैनात होता. स्वतः टीमचा कॅप्टन भावेश नाईक आणि टिपला जातोय हा झेल. बॅट्समन क्रमांक 2 यावेळेस विशाल भोईरला देखील दिला जातोय परतीचा इशारा. फटका चांगला होता परंतु क्षमता थोडीशी कमी राहिली. उंची जास्त प्रमाणामध्ये होती परंतु फिल्डर तैनात होता. न्यू बॅट्समन बिपिन म्हात्रे जे 30+ मध्ये देखील चांगला खेळ करतात. आतापर्यंत 12 रन होतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप पॉइंट मधून. पॉइंटचा फिल्डर चेंडू मागे धावतो. एक सिंगल जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी एक कठीण काय होता परंतु ते काळाला सामोरं गेलाय सचिन नाईक. तोपर्यंत 2 धावा 14 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लाईन चांगली होती. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम माऊली इंटरप्राइजेस 85 या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बादात 14 रन. ही स्पर्धा देखील फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या साहाय्याने अनेक मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा देखील यूट्यूबच्या साहाय्याने फॉर्च्यून इव्हेंट या वेबसाईटवर देखील पाहतात. त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील आम्ही स्टर्लिंग प्रीमियर लीग 2021 मध्ये सरसे स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी देखील पुणे जिल्ह्याहून प्रज्ञेश पवार हे देखील ही स्पर्धा पाहतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर भावेश नाईक. ओव्हर नंबर 3 साठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे बिपिन म्हात्रे. यावेळेस देखील खोलर पद्धतीचा बॉल. रनआउटची संधी आहे तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगला खेळ करतो एखाद्या बॅट्समनच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतात त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं आणि ते चित्र पूर्ण करताना आपण पाहिलं बिपिन म्हात्रेला. एका सिंगलने स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल वाईड डिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील 6 रन. षटकार. शॉट ऑफ लेंथ होता समोरच्या दिशेने. आपण जर पाहिला तर भिरकवायचा होता परंतु आखूड पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत दबाव तंत्रामध्ये आपण पाहिलं स्ट्रोक कंप्लीट करण्यासाठी सचिन नाईक आणि स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चांगला झेल टिपलाय भावेश नाईकने.
न्यू बॅट्समन तंजिल मैदानामध्ये दाखल होतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली खेळी या खेळाडूने केली यंदाच्या हंगामामध्ये, परंतु आज ही स्पर्धा खेळत असताना कशा प्रकारचं प्रदर्शन करेल, कारण आतापर्यंत 3 विकेट्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल रनआउटची संधी आहे आणि मैदानामध्ये काय घडलं जाईल, बॅट्समन बिपिन म्हात्रेला दिला जातोय परतीचा इशारा. न्यू बॅट्समन मयूर नाईक मैदानामध्ये दाखल होतोय. बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर नंदेश नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झाले आणि त्याचबरोबर सिद्धेश मात्रे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. यावेळेस देखील या बॉलवर स्ट्रॉंग अपील तर जरूर झाली. टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं होतं बॅट्समन मयूरला, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल आणि आतापर्यंत 21 रन 4 गडी बाद झालेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 षटक आतापर्यंत शिल्लक असतील या इनिंग मधील. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. उंची जास्त परंतु फिल्डर अमर त्या ठिकाणी तैनात आणि बॅट्समन दीपकला दिला जातोय परतीचा इशारा. विकेटचं होतंय पतन आणि बॅट्समन दीपक बॅक टू पॅव्हलियन. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 27 रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. का सिंगलने आतापर्यंत 28 रन आतापर्यंत होतात. 28 4 ओव्हरचा की आतापर्यंत होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन. तर बॉलिंग मार्कवर हर्ष नाईक. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आणि कामेश नाईक त्या ठिकाणी तैनात होता. पहिल्याच बॉलवर मिळाली जाते सफलता. बॅक टू बॅक 3 विकेट जर संपादन केले तर निखिल ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि भागेश भोईर यांच्याकडून देखील न्यू बॅट्समन हेमंत भोईर. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक 2 विकेट संपादन केलेत. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर धीरज भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. जर या बॉलवर विकेट संपादन केला तर धीरज भोईर यांच्याकडून यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. हर्ष नाईक आणि बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज. हॅट्रिक संपादन केली हर्ष नाईकने. तर ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळते. तर ऑल आउट होत आहेत. संजय पाटील यांनी एक चांगला झेल टिपला. 28 रन होतात आणि 29 रनचं लक्ष असेल. कोणचे आहे तर दारावे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आर के ब्रदर्स या 2 टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
तर सेकंड विकेट हॅट्रिक हर्षच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. तर 29 रन चं लक्ष आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. संजय पाटील आणि त्याचबरोबर गणेश नाईक. तर नितीन म्हात्रे बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल. नितीन पाटील एक सिंगल कंप्लीट केले का सिंगलने स्कोरबोर्डचं खातं ओपन होतंय. 29 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम फ्रेंड्स 11 धारावे. यावेळेस देखील सरईच्या दिशेने फटका उडवलाय. फिल्टर पोहोचेल प्रयत्न चांगला आहे परंतु मिळतील 4 रन चौकार. एक चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळालाय सरईच्या दिशेने. गणेश नाईक यांच्या माध्यमातून बॉलर पण एकदा सज्ज होते. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. 6 रन नो स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर पण एकदा सज्ज होते.
यावेळेस देखील क्लासिकल देखना नजाकत भरलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली, मिळतील 4 रन. चौकार. बॉलर पुन्हा एक सज्ज होतोय. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध आणि गणेश नाईक यांची खेळी होते संपुष्टात. पहिल्या विकेटचं पतन. ते न्यू बॅट्समन कामेश नाईक स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर स्वतः टीमचे कॅप्टन सचिन नाईक चेंडू जज करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगलने आतापर्यंत 11 रन स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. पॉवर प्लेचं पहिले षटक बॉलिंग मार्कवर नितीन पाटील. आतापर्यंत 5 बॉलमध्ये त्यांनी 11 रन खर्च केल्यात. यावेळेस देखील फक्त दिशा दिली, फटका चांगला आहे. 1 रन कंप्लीट केली. दुहेरी रनचा कॉल आहे, परंतु कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळालं. एका रनवर समाधान मानलं जाते. 12 रन आतापर्यंत होत आहेत आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाधा 12 रन. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 17 रनचं लक्ष. सेकंड ओव्हर स्वतः टीमचे कॅप्टन सचिन नाईक यावेळेस गोलंदाजी हाताळतील, कारण 24 बॉलमध्ये 17 रन कंप्लीट करायचे आहेत प्रतिस्पर्धी टीमला. परंतु ते टार्गेट कंप्लीट करत असताना कशा प्रकारचं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून होईल प्रश्नचिन्ह असेल, कारण कमबॅक करण्यासाठी महत्त्वपूर्ण विकेट संपादन करावे लागतील माऊली एंटरप्राइजेस 8585 या टीमला. कारण येणारे बॉल असतील 24 आणि जिंकण्यासाठी 17 रन. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतील यावेळेस. यावेळेस देखील पहिलाच बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत आला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते. 13 रन आतापर्यंत 24 बॉलमध्ये 16 रन कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऋषिकेश नाईक चेंडू खाली आणि टिपला जातोय झेल. फलंदाजाला दिला जातोय परतीचा इशारा. तर 13 रन आतापर्यंत होतात. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु 1 रन.
तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. जजमेंट थोडंसं चुकलं फिल्डरचं, तोपर्यंत 2 रन देखील यावेळेस कंप्लीट होतात. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आणि ऋषिकेशच्या दरम्यान आतापर्यंत हा दुसरा झेल टिपलाय ऋषिकेशने. तर 16 रन आतापर्यंत होत आहेत. 16. न्यू बॅट्समन भावेश नाईक स्वतः टीमचा कॅप्टन आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंगॉनचा फिल्डर चेंडू खाली येतो, चेंडू जज करतोय, तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली जाते. 1 रनने आतापर्यंत 17 रन. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक. तर दोन्ही बंधू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक आणि भावेश नाईक, कामेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 17 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एक शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आणि यावेळेस विकेट साठी मैदानामध्ये तळमळ आपल्याला पाहायला मिळते, कारण भावेश नाईक महत्वपूर्ण विकेट असेल आणि ते एक मोठं आव्हान असेल भावेश नाईकला विकेट घेण्यासाठी. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. दीपक ठाकूर, दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये झुंज देतात विजयासाठी. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर चित्रपट सृष्टीमध्ये करण अर्जुन हा चित्रपट आपण पाहिला. भारतीय टीमच्या दरम्यान हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या देखील आपण पाहिला. युसुफ पठाण, इरफान पठाण ही जोडी आपण पाहिली. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 12 रनचं लक्ष्य कंप्लीट करायचं आहे. दीपक ठाकूरला यावेळेस आमंत्रित केलंय ओव्हर नंबर 3 साठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कामेश नाईक. फुलटॉस पद्धतीचा बॉल, फटका चांगला आहे. डीपला फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला होता, तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली जाते. 1 रनने आतापर्यंत स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. 17 बॉलमध्ये अजूनपर्यंत 11 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फ्रेंड्स 11 धारावी या टीमला. परंतु माऊली इंटरप्राइजेस 8585 टीम देखील मैदानामध्ये एक चांगला संघर्ष करते या धावा रोखण्यासाठी. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दिली, 1 सिंगल कंप्लीट केली. डीप मधून फिल्डर चेंडू खाली येतो, तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली. 19 रन. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केला, परंतु दिशा थोडीशी भरकटली. क्रिकेटमध्ये देखील आपण जर पाहिलं
तर एक वाक्य आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही गतिशील गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा खूप महत्त्वाची आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमची दिशा भरकटता त्यावेळेस तुमच्या गतीला देखील अर्थ नसतो आणि हे चित्र पाहिलं. यावेळेस देखील फटका चांगला प्रयत्न राहिला फिल्डरच्या दरम्यान. तोपर्यंत एकच रन कंप्लीट होते. चांगली फेकी होते फिल्डरच्या दरम्यान. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय आणि अजूनपर्यंत 8 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रनआउटची संधी आहे परंतु तोपर्यंत कामेश क्रीजमध्ये पोहोचेल. 7 बॉलमध्ये आतापर्यंत तर 14 बॉलमध्ये आतापर्यंत 7 रनची गरज आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ 6 रन षटकार. 13 बॉलमध्ये 1 रनची गरज. डेड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. यावेळेस देखील लाईन चांगली होती. ओव्हर कंप्लीट होते आणि 12 बॉलमध्ये फक्त 1 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर कंप्लीट होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे. फिल्डर तैनात आणि झेल सोडलाय आणि सामना जिंकलाय टीम फ्रेंड्स 11 धाराव या टीमने. तर या सामन्याचे हिरो विनिंग टीम हर्ष नाईक आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे आणि त्याचबरोबर सचिन नाईक हे मॅन ऑफ द मॅच चे हिरो या मॅच मधले.